सर्वांच्या आई वडिलांसाठी सोनेरी कार्यक्रम आहे. हाय तन्वी जसानी. मला हे खूप खूप आवडलं आणि जेव्हा मी आरती करत होती मला रडायला लागलं होतं. आजचा कार्यक्रम बघून माझ्या डोळ्यातच हसू आले की एवढं चांगलं वाटलं की मी आता रोजच करत जाईन असं वाटत होतं. आणि मी ऐकलेलं आहे की माझ्या मम्मी पप्पाच्या चरणीमध्ये ब्रह्मांड असते. फेब्रुवारीला पण पूजा करणार. थँक्यू. आणि मी रोज आईबाबांची पूजा करणार. थँक्यू. म्हटलं की आई वडिलाचं महत्त्व काय असते आणि त्यांचं कसं प्रत्येक गोष्ट सांभाळून घ्यायची असते, ऐकून घ्यायची असते. इथे आल्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं आणि मी हे जे पहिल्यांदा असं कार्यक्रम बघितलेला आहे, प्रत्येक वर्षी असंच व्हावं ही नम्र अपेक्षा आहे आणि विद्यार्थ्यांनी पण याचं महत्त्व समजून घ्यायचं आहे. धन्यवाद. कार्यक्रमामधून मुलाला नेमकं समजलं की आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात आणि आपल्यासाठी ते काय आहेत. आणि आपण आपल्या घरी मोठे आजी आजोबा आपणही मुलांना सांगतो, पण आपल्या बिझी लाईफमध्ये मुलांकडे लक्ष देणं होत नाही. आपलं शाळेमध्ये जातात, मुलांना पुरेसा वेळ नसतो, पण मुलांना प्रॉपर गायडन्स करणं हे आज या कार्यक्रमामधून माझ्या मते मुलांना, प्रत्येक मुलाला समजलं. ज्या मुलांनी लक्ष देऊन जर ऐकलं, बरोबर आहे. आणि मुलं अपेक्षाही नव्हती, खूप छान बोलले की मी माझ्या आईवडिलांची पूजा दररोज करेल. या कार्यक्रमामुळे काय मुलांना एक आयुष्यात आईवडिलांची पूजा करणे म्हणजे फक्त पूजा आहे का? नाही. आई वडिलांचा आदर करणे, आई वडिलांना वेडं वाकडं बोलणे नाही. आपले आई वडील कधी कधी आपल्याला रागवतात, बोलतात, अभ्यास करण्यासाठी मारतात सुद्धा. हा कार्यक्रम त्या गोष्टीसाठी आहे. या कार्यक्रमातून आपल्याला एक काय मिळाली आहे दिशा, की आपले आई वडील काय कष्ट करतात, या कष्टाची आपल्याला काय असली पाहिजे. सेवा समितीद्वारे आज आपल्या शाळेत हा मातृपितृ पूजनाचा जो कार्यक्रम राबवण्यात आला तो खरंच आपण सर्वांना खूप भावुक करणारा होता. मुलांवर संस्कार करणे हे आपण सर्वांचं कर्तव्यच आहे, पण ते संस्कार करताना आजच्या बिझी लाईफमध्ये हे सगळं आपल्यापासून दूर चाललेलं आहे आणि तो सगळं जे संस्कार आहेत ते आपण याद्वारे इथून त्याची सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. मुलांच्या मनात आपल्या आईवडिलांबद्दल कृतज्ञता निर्माण व्हावी आणि मुलांनी त्याचं पालन आयुष्यभर करावं याचाच हा उद्देश होता. आणि हे सगळं अनुभवायला खूप छान वाटलं. खूप व्यवस्थितपणे हे सगळं पार पडलं. पालकांनी सहकार्य केलं त्याबद्दल पालकांचे आणि या संस्थेचे पण मनापासून धन्यवाद. आपण सर्वांचे मी आभारी आहे. धन्यवाद.